नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण पोलिनेशन ही संकल्पना अभ्यासत होतो. पोलिनेशन मध्ये काल आपण पोलिनेशनच्या संदर्भात जी माहिती बघितली त्यामध्ये अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट अशा दोन संदर्भात बायोटिक एजंटचा संदर्भ तुम्हाला दिला होता. बायोटिक एजंट म्हणजे ज्यामध्ये सर्वसाधारणतः आपण जैविक घटकांचा वापर असं समजतो. जैविक घटकामध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यामध्ये इन्सेक्ट असेल किंवा बर्ड्स असेल किंवा इन्सेक्ट बर्डच्या व्यतिरिक्त इतर काही घटक जे जैविक आहेत जे पोलिनेशनसाठी कारणीभूत ठरतात. या पोलिनेशनसाठी कारणीभूत ठरणाऱ्यापैकी जे बायोटिक एजंट आहेत, आज फक्त आपल्याला बायोटिक एजंट विषयी माहिती पाहिजे. आजपर्यंत आपण नॉन बायोटिक किंवा अबायोटिक एजंट विषयी माहिती पाहिली. अबायोटिक एजंट मध्ये आपण वॉटर अँड विंड pollination and water pollination, all of these pollinations are included into the abiotic agent. ते सजीव नाहीत. सजीव नसणारे घटक पोलिनेशन साठी जे कारणीभूत ठरतात त्यांना अबायोटिक एजंट म्हणतात. वारा आणि पाणी आपण बघितलं. आज आपल्याला बायोटिक एजंट याविषयी माहिती पाहिजे. बायोटिक एजंट मध्ये कुठले कुठले घटक येतात मी तुम्हाला त्या दिवशी एक्झाम्पल सांगितले होते. याच्यामध्ये इन्सेक्ट येतं. याच्यामध्ये इन्सेक्ट मध्ये जे येणारे कीटक आहेत त्याच्यात मधमाशी सर्वात महत्वाचा एक घटक म्हणून ओळखला जातो. इन्सेक्ट मध्ये येतं. इन्सेक्ट नंतर बर्ड्स म्हणजे पक्षी सुद्धा आहेत. बर्ड्स म्हणजे पक्ष्यांमध्ये सुद्धा काही पोलिनेशन करणारे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर 3 नंबरला आपल्याला स्नेल्स म्हणजे गोगलगाय असेल किंवा त्याच्या अगोदर गोगलगाय किंवा बर्ड्स किंवा इन्सेक्ट ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ऑर्गॅनिझम आहेत की जे सजीव आहेत. आणि सजीव असणारे घटक म्हणजेच बायोटिक एजंट हे पोलिनेशन साठी कारणीभूत ठरतात. त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आता बॅट एक आहे. यामध्ये बॅट ज्याला आपण सर्वसाधारण या ठिकाणी कायोप्टेरोफिली हा प्रकार दिलेला आहे. बॅट म्हणजे वटवाघूळ ज्याला आपण संबोधतो. हा सुद्धा बायोटिक एजंट मध्ये येतो. आपल्याला या पोलिनेशनच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी आता माहिती पाहिजे. पोलिनेशनचे जे वेगवेगळे प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा, पोलिनेशन मध्ये पोलिनेशन बाय इन्सेक्ट, पोलिनेशन बाय इन्सेक्ट दे आर कॉल्ड एंटेमोफिली. त्याला एंटेमोफिली असं संबोधतात. एंटेमॉन मीन्स इन्सेक्ट. या शब्दाचा अर्थ शब्दशः लक्षात घ्या. एंटेमॉन या शब्दाचा अर्थ होतो इन्सेक्ट. आणि इन्सेक्टच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन म्हणजेच एंटेमोफिलस पोलिनेशन किंवा एंटेमोफिली. दिस टाइप इज परफॉर्मिंग बाय द इन्सेक्ट. इन्सेक्टच्या माध्यमातून एंटेमोफिली प्रकारचं पोलिनेशन परफॉर्म केलं जातं. आता या प्रकारचं पोलिनेशन हे बायोटिक एजंट मध्ये येतं. पहिल्यांदा आपण बायोटिक एजंट किती पाहणार आहोत किंवा कुठले कुठले बायोटिक एजंट आहेत त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. ज्यामध्ये पोलिनेशन बाय इन्सेक्ट, इन्सेक्टच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन त्याला एंटेमोफिली असं म्हणतात. त्यानंतर इन्सेक्टच्या माध्यमातून होणाऱ्या पोलिनेशनच्या नंतर दुसरा प्रकार आपल्याला पोलिनेशन बाय बर्ड्स, याला ऑर्निथोफिली असं म्हणतात. ऑर्निथोफिली हा ऑर्निथोफिली दुसरा प्रकार आहे जे की बर्ड्स म्हणजे पक्ष्यांच्या माध्यमातून पोलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता पक्ष्यांच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन आणि इन्सेक्टच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन बघा, रिमार्क करतो इथं. इन्सेक्टच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन आणि बर्ड्स म्हणजे पक्ष्यांच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन. इन्सेक्टच्या माध्यमातून होणाऱ्या पोलिनेशनला एंटेमोफिली असं म्हणतात. मीन्स इन्सेक्ट आर कॉल्ड एंटेमॉन. बर्ड्सच्या माध्यमातून होणाऱ्या पोलिनेशनला ऑर्निथोफिली किंवा ऑर्निथोफिली असं म्हणतात. ऑर्निथ इज नथिंग बट द बर्ड्स विच आर इन स्मॉल साइज बट लॉंग बिग. ज्यांची साईज ही लहान असते मात्र त्यांची चोंच ही बरीचशी लांब असते. त्यांच्या साईजच्या तुलनेमध्ये त्यांची चोंच लांब असते. त्याला ऑर्निथोफिलस किंवा ऑर्निथोफिली. पक्ष्यांच्या माध्यमातून होणाऱ्या पोलिनेशनला ऑर्निथोफिली असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला पोलिनेशन बाय बॅट्स. बॅट म्हणजे वटवाघूळच्या माध्यमातून होणारं सुद्धा पोलिनेशन आपल्याला इथे पाहायचंय. पोलिनेशन बाय बॅट्स आर कॉल्ड कायरोप्टेरोफिली. कायरोप्टेरॉन इज नथिंग बट इट कॉल्ड इन मराठी वटवाघूळ. दे आर कॉल्ड द बॅट. वटवाघूळ ज्याला आपण संबोधतो ते वटवाघूळ म्हणजेच बॅट. या कायरोप्टेरॉन बॅट्सलाच कायरोप्टेरॉन असं म्हणतात. म्हणून कायरोप्टेरोफिली असा प्रकार आपल्याला पोलिनेशनचा पाहायला मिळतो. आता वेगवेगळ्या फ्लावर मध्ये या वेगवेगळ्या जैविक म्हणजेच बायोटिक एजंटच्या माध्यमातून पोलिनेशन होतं. त्याला फ्लावर सुद्धा वेगवेगळे असतात. त्या स्पेसिस प्रजाती सुद्धा वेगवेगळ्या आहेत वनस्पतीच्या. या वेगवेगळ्या प्रजातीमध्ये दिसणारे जे पोलिनेशन आहे ते आपल्याला सविस्तररित्या पाहायचंय. पहिल्यांदा आपण इन्सेक्ट या प्रजातीमध्ये म्हणजेच पोलिनेशन बाय इन्सेक्ट या एंटेमोफिली या प्रकारच्या पोलिनेशन मध्ये कुठल्या वनस्पती येतात, त्यांचे फ्लावर्स कसे असतात, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं असतं, त्या फ्लावर मध्ये मॉडिफिकेशन कुठल्या प्रकारचं झालेलं असतं, या प्रकारची माहिती आपल्याला या
प्रत्येक घटकामध्ये पाहिजे पहिल्यांदा आपण इन्सेक्ट याच्या माध्यमातून होणाऱ्या पॉलिनेशन म्हणजे एंटोमोफिली, या एंटोमोफिली प्रकारामध्ये नेमकं त्या फ्लावर मध्ये नेमके कुठले कुठले बदल आपल्याला झालेले पाहायला मिळतात किंवा अडॅप्टेशन नेमकं काय असतं त्या संदर्भात माहिती पाहिजे पहिल्यांदा. इट ऑकर्स इन द रोज, जास्मिन, सिस्टम अँड एक्सेट्रा. आता हे फ्लावर आपल्याला माहिती आहे, रोज गुलाबाचं फुल आपण सर्वांनी बघितलेलं आहे, सर्वांना माहिती आहे गुलाबाच्या फुलामध्ये जे पॉलिनेशन होतं ते इन्सेक्टच्या माध्यमातून होतं. जास्मिनचं सुद्धा फ्लावर आपल्याला माहिती आहे, जास्मिन या प्लांट मध्ये फ्लावर मध्ये जे पॉलिनेशन होतं हे इन्सेक्टच्या माध्यमातून, एंटोमोफिलस इन्सेक्टच्या माध्यमातून होणारे जास्तीत जास्त प्लांट्स, जास्तीत जास्त फ्लावर्स असे आहेत की जे इन्सेक्टच्या माध्यमातून त्याचं पॉलिनेशन होतं. आणि इन्सेक्ट मध्ये सुद्धा असा एक प्रकार आपल्याला सर्वसाधारणपणे अभ्यासता येईल, हॉनी बी किंवा बी ज्याला आपण म्हणतो, बी मधमाशी. त्या मधमाशीच्या माध्यमातून जवळपास जास्तीत जास्त पॉलिनेशन हे मधमाशीच्या माध्यमातून आपल्याला इन्सेक्टच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि या इन्सेक्टच्या माध्यमातून इतर तुलनेत जर विचार केला तर इन्सेक्टच्या माध्यमातून होणारं पॉलिनेशन म्हणजेच या प्रकारामध्ये एंटोमोफिल या प्रकारामध्ये येणारे वनस्पती जास्त आहेत पॉलिनेशन साठी. ऑकर्स बाय द इन्सेक्ट. द अडॅप्टेशन ऑफ फ्लावर्स इन दिस टाइप, या प्रकारामध्ये फ्लावर्स मध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. अडॅप्टेशन इन एंटिमोफिलस फ्लावर्स, या एंटिमोफिली किंवा या एंटेमॉन या प्रकारामध्ये, एंटेमोफिली या प्रकारामध्ये अडॅप्टेशन फ्लावर मध्ये नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं. आता हे अडॅप्टेशन फ्लावरचं आपण अबायोटिक एजंट मध्ये सुद्धा पाहिलं. अबायोटिक एजंट मध्ये असणारे अडॅप्टेशन आणि बायोटिक एजंट मध्ये असणारे अडॅप्टेशन हे भरपूर डिफरंट असणार, एकदम विरोधी सुद्धा असू शकतं. त्याचं कारण अबायोटिक एजंटला आकर्षित करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या घटकांची गरज पडत नाही, कुठली एनर्जी फ्लावरला एक्स करण्याची गरज पडत नाही. मात्र या ठिकाणी बायोटिक सबस्टन्सेस, बायोटिक घटक जर आकर्षित करायचे असतील तर त्यासाठी फ्लावरला स्वतःची एनर्जी वेस्ट करावी लागते. म्हणजेच आपल्याकडे बायोटिक एजंट आकर्षित व्हावे कशासाठी तर पॉलिनेशनसाठी. देयर इज अ नीड ऑफ अट्रॅक्शन ऑफ बायोटिक एजंट फॉर पॉलिनेशन इन दिस टाइप ऑफ फ्लावर्स. हेन्स they are modified himself or itself, they are adapted to itself. म्हणजे ते त्यांच्या बाबतीमध्ये ते त्यांच्या स्वरूपात स्वतःला अडॅप्ट करून घेतात. इन्सेक्टला किंवा इतर घटकांना कोणाला अडॅप्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन निर्माण करतात. ते अडॅप्टेशन नेमकं कुठल्या प्रकारचं आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. पहिलं अडॅप्टेशन बघा, पहिला पॉइंट, दे आर लार्ज. दे आर म्हणजे कोण? फ्लावर. या एंटेमोफिलस टाइप मध्ये येणारे जे फ्लावर्स आहेत किंवा ज्या वनस्पती आहेत त्यांच्या फ्लावर्स मध्ये नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. दे आर लार्ज, शोई अँड ऑफन ब्राईटली कलर. लार्ज म्हणजे त्या फ्लावरचा आकार सर्वसाधारण कसा असतो तर तो मोठा असतो. आकारानं या प्रकारामध्ये येणारे फ्लावर्स ही बऱ्याच अंशी मोठी असतात. शोई म्हणजे आकर्षित करणारे, उत्कृष्ट दिसणारे, म्हणजे आपण दिसण्यासाठी आकर्षित असणारा, सुंदर दिसणारा, सोप्या भाषेमध्ये ही दिसायला शोभली म्हणजे स्पष्ट पटकन दिसणारी, उघड्या डोळ्याने आपल्याला पटकन आकर्षित करणारी. अँड ऑफन ब्राईटली कलर म्हणजे आकर्षित करणारे रंग, म्हणजे गडद रंग याच्यावरती आपल्याला ब्राईट कलर, वेगवेगळ्या रंगाचे फ्लावर्स पण गडद रंग असणारे अशा प्रकारचे रंग या फुलांना असतात. आता याच्या अगोदर आपण तुलना, अबायोटिक म्हणजे बायोटिक एजंट मध्ये हे इन्सेक्ट जे आहे, बायोटिक एजंट सर्वच आणि अबायोटिक एजंट सर्वच. अबायोटिक एजंट मध्ये याचे गुणधर्म पाहिले होते आपण, अडॅप्टेशन ऑफ फ्लावर्स किंवा अडॅप्टेशन इन दॅट टाइप ऑफ फ्लावर्स. त्या फ्लावर्स मध्ये जे अडॅप्टेशन होतं ते अडॅप्टेशन, त्याच्यामध्ये कलर नव्हता, फ्लावरचा सुद्धा आकार लहान होता, कुठल्याही प्रकारचा आकर्षित करणारे फ्लावर नव्हते. त्याचं कारण आहे पाण्याला आकर्षित करण्यासाठी फ्लावरनं कुठल्याही प्रकारचं रूप धारण केलं तरी पाणी आकर्षित होणार नाही. वाऱ्याला आकर्षित करण्यासाठी फ्लावरनं कुठल्याही प्रकारचा कलर जॉईन केला किंवा कुठल्याही प्रकारचा कलर अडॉप्ट केला तरीही वारा आकर्षित होणार नाही. त्याला ज्या दिशेनं जायचं त्या दिशेनं तो वारा जाऊ शकणार किंवा जाणार, आणि ज्या दिशेनं पाण्याला प्रवाहित व्हायचं त्याच दिशेनं पाणी प्रवाहित होणार. कुठल्याही फ्लावरला आकर्षित होणार नाही, त्याचा काही फायदा होणार नाही, कारण ते अजैविक आहे, ते जैविक नाही. त्यांच्यावरती कुठल्याही सेन्सचा परिणाम होत नाही, कुठल्याही प्रकारचा स्टिम्युलेशनचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. मात्र इथं हे सर्व जैविक घटक आहेत आणि जैविक घटकांवरती स्टिम्युलेशनचा परिणाम होतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण सुद्धा कुठल्या तरी गोष्टीकडे आकर्षित होतो, म्हणजे आपल्या डोळ्याला आकर्षण किंवा आपल्या स्मेल नाकाला आकर्षण, आपल्या कानाला पंचेंद्रियाला आपण 5 सेन्स ऑर्गन असं संबोधतो. म्हणजे डोळ्यानं दृष्टीक्षेप आपल्याला दिसतं त्याला आपण आकर्षित होतो, कानानं ऐकायला येतं त्याला आपण आकर्षित होतो, जिभेनं चव कळते त्यालाही आकर्षित आपण होतो, स्मेल नाकानं
स्मेल करतो त्यालाही आपण आकर्षित होऊ शकतो, त्वचेला स्पर्श करतो त्यालाही आपण, म्हणजेच पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून. तसंच वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे सेन्स ऑर्गन्स असतात. तसं या इन्सेक्ट मध्ये सर्वसाधारणतः आईज, डोळे असतात. त्या डोळ्याच्या साहाय्याने तो फ्लावरचा रंग त्यांना आकर्षित करतो आणि म्हणून ब्राईट कलर्ड फ्लावर्स आर प्रेझेंट इनटू दिस टाइप मीन्स इंटेमोफिलस. त्याच्यामध्ये हे आकर्षित होण्यासाठी, इन्सेक्ट आकर्षित होण्यासाठी इंटेमोफिलस हा प्रकार आपल्याला ब्राईट कलरचे फ्लावर्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. नंबर 2 चा पॉइंट आहे किंवा दुसऱ्या नंबरचं अडॅप्टेशन याच्यामध्ये पाहायला मिळतं. द फ्लावर्स प्रोड्युसेस स्वीट ऑर्डर अँड हॅव अ नेक्टर ऑफ ग्लॅन्स. यांच्यामध्ये स्वीट ऑर्डर म्हणजे स्मेल, स्मेल म्हणजे गंध. सर्वसाधारणरित्या या प्रकारच्या एंटेमोफिलस या प्रकारामध्ये जे फ्लावर्स असतात त्यांच्यामध्ये स्वीट स्मेल, स्वीट ऑर्डर म्हणजे त्याचा गंध, हा गोड गंध त्या इन्सेक्टला घेता येतो. इन्सेक्टला गोड गंध आकर्षित करतो म्हणून ते इन्सेक्ट त्या फ्लावरकडे ट्रान्सफर होतात किंवा त्या फ्लावरवरती जाऊन बसतात आणि त्यामुळे पॉलिनेशन होण्यासाठी त्यांना मदत होते. त्याचनंतर नेक्टर ग्लॅन्ड्स, नेक्टर म्हणजे सुद्धा मध, आणि मध निर्माण करणाऱ्या ग्रंथी त्या फ्लावर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मध या वनस्पती असल्यामुळे, या वनस्पतीच्या फ्लावर्स मध्ये मध असल्यामुळेच हे इन्सेक्ट त्या फ्लावरवरती जाऊन बसतात. जसं की सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर मधमाशा असतात, मधमाशा वेगवेगळ्या फ्लावर्स वरती बसतात. कशासाठी? तर त्या मध गोळा करण्यासाठी. जर मध त्या फ्लावर मध्ये नसेल तर त्या फ्लावरवरती कदाचित त्या ज्याला आपण मधमाशा म्हणतो, हनीबीज म्हणतो, त्या हनीबीज तेवढ्या आकर्षित केल्या जाणार नाहीत. म्हणून देयर इज अ नीड ऑफ nectar or nectar glands in the flowers for the pollination, means attraction of insect. हे इन्सेक्ट आकर्षित करण्यासाठी त्या फ्लावर मध्ये या प्रकारचा नेक्टर असणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा एक अडॅप्टेशन या फ्लावर मध्ये पाहायला मिळतं. या प्रकारचं अडॅप्टेशन अबायोटिक एजंट मधील फ्लावर मध्ये कधीही पाहायला मिळणार नाही. त्यानंतर बघा, स्टिग्मा इज रफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हेअर और इट्स स्टिकी ड्यू टू द म्युसिलेजिनस सिक्रेशन्स. लिसन, याच्यामध्ये जो स्टिग्मा असतो, स्टिग्मा, आता फ्लावरचे अँड्रोसियम आणि गायनोसियम, गायनोसियम मध्ये ओरिस्टाईल स्टिग्मा असे 3 पार्ट पडतात. अँड्रोसियम मध्ये सुद्धा 3 पार्ट पडतात, अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हे गायनोसियमचा जो स्टिग्मा हा पार्ट असतो ज्याच्यावरती पोलन ग्रेन जाऊन स्टिक होतात, तो गायनोसियमचा सर्वात वरचा पार्ट असतो. त्या स्टिग्मावरती, म्हणजे तो स्टिग्मा रफ असतो, रफ. तो रफ का असतो आणि तो का रफ असायला पाहिजे? ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन दिस टाइप ऑफ स्टिग्मा. त्या स्टिग्मावरती हेअर फॉर्मेशन असतं. कशासाठी? जर पोलन ग्रेन त्याच्यावरती येऊन चिपकला किंवा एखादा इन्सेक्ट किंवा कुठलाही कॅरियर त्यानं तो पोलन ग्रेन तिथं त्या स्टिग्मावरती आणला तर ते हेअर फॉर्मेशन किंवा ते हेअर त्या पोलन ग्रेनला पकडून ठेवतात. तो पोलन ग्रेन त्या हेअर फॉर्मेशन मध्ये अटकतो, चिकटतो. किंवा ड्यू टू द म्युसिलेजिनस सिक्रेशन मीन्स द स्टिकी स्टिग्मा. स्टिग्मा हा चिकट असतो. जो शुगरी नेक्टर किंवा जे काही नेक्टर मध असतो त्याच्यावरती तो मध चिकट असतो, म्हणून तो स्टिग्मा स्टिकी असतो, चिकट असतो. जेव्हा पोलन ग्रेन त्याच्यावर येऊन इन्सेक्टच्या कीटकाच्या पायाने येऊन तिथे चिटकतो किंवा येऊन त्याच्यावरती पडतो स्टिग्मावरती, तेव्हा तो स्टिग्मा त्या पोलन ग्रेनला स्टिक करतो, म्हणजे चिकटून घेतो. म्हणून या प्रकारचं अडॅप्टेशन या इंटेमोफिलस प्लांट मध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पोलन ग्रेन्स ह्या पोलन किट. पोलन ग्रेन मध्ये पोलन किट असते. ही पोलन किट नेमकी काय असते किंवा पोलन किट म्हणजे नेमकं कसं? तर त्या पोलन ग्रेनला मी तुम्हाला पोलन ग्रेनचे स्ट्रक्चर समजून सांगितलेले. एक्झायनिटाईनच्या बाबतीत तुम्हाला समजून सांगितलंय, किंवा पोलन ग्रेन मध्ये असणारे न्यूक्लियस किंवा पोलन ट्यूब फॉर्मेशन, हे सर्व जे घटक आहेत ते पोलन किट मध्ये येतात. हे पोलन ग्रेन शिवाय पोलन किट कशासाठी? तर पोलिनेशन होण्यासाठी त्या पोलन ग्रेनकडे किट असते. हे सुद्धा एक इंटेमोफिलस प्रकारचं अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. सम प्लांट्स हॅव द स्पेशियल अडॅप्टेशन. काही वनस्पतीमध्ये मात्र स्पेशियल प्रकारचं अडॅप्टेशन, स्पेशियल म्हणजे विशिष्ट प्रकारचं अडॅप्टेशन आपल्याला काही वनस्पतीमध्ये पाहायला मिळतं, ज्याला स्पेशल अडॅप्टेशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, लिव्हर मेकॅनिझम और द टर्न पाईप मेकॅनिझम इन द सॅल्विया. काही वनस्पतीमध्ये लिव्हर मेकॅनिझम. आता लिव्हर मेकॅनिझम नेमकं काय आहे? लिव्हर मेकॅनिझम मध्ये सर्वसाधारण आपलं लिव्हर जे असतं त्या लिव्हर मेकॅनिझम सारखं की एकत्रितरित्या किंवा सॅल्विया या प्लांट मध्ये हे टर्न पाईप मेकॅनिझम, पाईप सारखं असं टर्न, एक भाग पार्ट असा
टर्न होतो आणि त्याच्यामध्ये इन्सेक्ट एंट्री करतात आणि त्याच्यामधून ते पोलिनेशन त्यांचं होतं. या प्रकारचे काही मेकॅनिझम एक विशिष्ट म्हणजे स्पेशल काही ठराविक अशा वनस्पतीमध्ये या प्रकारचं मेकॅनिझम हे पाहायला मिळतं. हा भाग एंटेमोफिलस या प्रकारामध्ये मोडतो. एंटेमोफिलस म्हणजेच इन्सेक्टच्या माध्यमातून होणारा पोलिनेशन आर कॉल्ड एंटेमोफिली. आणि या एंटेमोफिली मध्ये जे पोलिनेशन होतं एंटेमोफिलस टाइप ऑफ पोलिनेशन असं म्हणतात. आणि त्याचं अडॅप्टेशन आपण त्या फ्लावर मध्ये कसं होतं याविषयी माहिती पाहिली. आता सविस्तर पोलिनेशन बाय बर्ड्स म्हणजे पक्ष्याच्या माध्यमातून जे पोलिनेशन होतं, पक्ष्याच्या माध्यमातून होणारं पोलिनेशन ज्याला आपण ऑर्निथोफिलस पोलिनेशन किंवा ऑर्निथोफिली या प्रकारामध्ये हे पोलिनेशन मोडतं. म्हणजे ऑर्निथोफिली इज द टाइप ऑफ पोलिनेशन इन विच द एजंट बायोटिक एजंट इन्व्हॉल्व दॅट इज द बर्ड्स. म्हणजे पक्षी याच्यामध्ये बायोटिक एजंट म्हणून इन्व्हॉल्व झालेला पाहायला मिळतो, म्हणून त्याला ऑर्निथोफिली हा प्रकार संबोधला जातो. आता या फ्लावर मध्ये सर्वसाधारण युजली हॅव द स्मॉल साइज अँड लॉंग बिग. पक्ष्यांची साईज ही सर्वसाधारण लहान असते, छोटी असते, मात्र त्यांच्या चोंचची जी साईज त्यांच्या तुलनेमध्ये त्या पक्ष्याच्या शरीराच्या तुलनेमध्ये जर त्यांची चोंच आपण जर बघितली तर ती त्या शरीराच्या तुलनेत लांब असते, लॉंग बिग. त्याला चोंच लांब असते पण त्यांची साईज पक्ष्यांची लहान असते, छोटी असते. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर सनबर्ड्स, हमिंग बर्ड्स हे त्याचे एक्झाम्पल आहे. ऑर्निथोफिलस म्हणजे पक्ष्याच्या माध्यमातून फ्लावर मध्ये होणारे पोलिनेशन यामध्ये पक्ष्याची साईज ही लहान असते पण फ्लावरची साईज ही मोठी असते. बघा, लहानात लहान पक्ष्यांची साईज तर फ्लावर मध्ये मोठ्यात मोठी साईज यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये सनबर्ड्स, हमिंग बर्ड्स हे पक्षी आहेत की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व. आपला सनबर्ड्स आणि हमिंग बर्ड्स दोन्ही पक्षी आपण सर्वसाधारण बघितलेले असतील. हमिंग बर्ड्स तर सर्वांनी बघितलेले असो. यामध्ये पोलिनेशन बाय बर्ड्स याच्यामध्ये वनस्पतीमध्ये कुठल्या कुठल्या वनस्पती येतात की जे पोलिनेशन साठी पक्ष्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये पोलिनेशन होतं. यामध्ये बघा प्लांट्स आर, त्यांचे एक्झाम्पल दिलेले. एक आहे बॉम्बॅक्स, कॅलिस्टोमॉन, याला बॉटल ब्रश असं संबोधलं जातं. कॅलिस्टोमॉन प्रकारचं ते प्लांट आहे, याला बॉटल ब्रश असं संबोधतात. आता पण बॉटल ब्रश याला का संबोधतात तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल. त्याला जी फ्लावर्स येतात कुठल्या या कॅलिस्टोमॉन प्रकारच्या वनस्पतीला जी फ्लावर्स येतात हे फ्लावर्स अशा प्रकारचे असतात की जी बॉटल ब्रश म्हणून ओळखली जातात. बॉटल ब्रश म्हणजे नेमकं काय, एखादी बॉटल जर आपल्याला वॉश करायची असेल आतून तर ते वॉश करण्यासाठी ब्रश असतं. सपोज दिस इज ब्रश, समजा ब्रश आहे तर याला ब्रशला इकडच्या बाजूने इकडच्या बाजूने इकडच्या बाजूने चौक बाजूने गोलाकार प्रकारात त्याला आपण काहीतरी असं रबरी किंवा असं स्मूथ की जे मध्ये घालून वॉश करता येईल, बॉटलच्या मध्ये घालून त्याला काय करता येईल, वॉश करता येईल, अशा स्वरूपाचं ते ब्रश असतं. ते तशा ब्रश सारखी जी फ्लावर्स असतात ती या कॅलिस्टोमॉन या प्रकारामध्ये या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात, म्हणून त्याला बॉटल ब्रश असं नाव दिले किंवा असं संबोधले गेले. आता हे वनस्पती तुम्हाला बॉम्बॅक्स किंवा कॅलिस्टोमॉन समजलं नसेल, सरासरी ही आपल्याला पाहायला मिळेल वडाची पानं असतात तशा स्वरूपाची वनस्पती, त्या पानासारखी वनस्पती असतात. ब्युटिया हे तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्यासारखं आपल्या इकडे जे पाहायला मिळतं ब्युटिया, हे ब्युटिया प्रकारचं फ्लावर्स किंवा त्यावरून तुम्हाला सहजासहजी समजेल. एक एक्झाम्पल ब्युटियाचं कोणतं देता येईल, कोणतं मराठीमध्ये त्याला काय म्हणतात तर त्याला आपण रंगपंचमी, ज्याला आपण सिमगा वगैरे म्हणतो, त्या रंगपंचमीला जे लालबुंद झाडं झालेली असतात, फ्लावर त्याला भरपूर प्रमाणात आलेले असतात, त्याला माझ्या मते पळसाचं झाड असं म्हणतात. पळसाच्या झाडाला जे लालबुंद फ्लावर्स येतात ते लाल रंगाने एका बाजूला वाकलेली असतात अशा स्वरूपाची, त्याच झाडाला ब्युटिया असं संबोधतात. हे ब्युटिया प्रकारचं जे वनस्पती आहे याचं सुद्धा पोलिनेशन हे बर्डच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे एक उदाहरण आपल्या समजण्यासाठी तुमच्या माहितीसाठी पुरेसं झालं. यामध्ये पोलिनेशन बाय बर्ड्स पक्ष्याच्या माध्यमातून पोलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस. ऑर्निथोफिली is the type of pollination and ornithophilus. In this type, the adaptation of flower are also occur. यामध्ये फुलामध्ये सुद्धा अडॅप्टेशन झालेलं पाहायला मिळतं. आता ह्याच्यापेक्षा त्याच्यात थोडंसं वेगळं अडॅप्टेशन, काही प्रमाणात सारखंच अडॅप्टेशन आहे. त्याचं कारण दोन्हीही बायोटिक एजंट आहे. बऱ्याच अंशी सारख्या प्रमाणात अडॅप्टेशन आहे, मात्र काही प्रमाणात बदलले. बायोटिक एजंट जरी असतील पण एजंट वेगवेगळे आहे. या ठिकाणी एजंटचा जो आकार आहे तो खूप छोटा आहे. इन्सेक्ट आहेत बारीक बारीक छोटे छोटे. इथं जो बायोटिक एजंट आहे त्याचा आकार थोडासा इन्सेक्ट पेक्षा मोठा आहे. छोटाच पक्षी असतो पण इन्सेक्ट पेक्षा मोठा असतो, म्हणून तिथे येणारे फ्लावर्स
हे फ्लावर सुद्धा वेगवेगळे असतील, म्हणून त्यांचं अडॅप्टेशन सुद्धा काही प्रमाणात वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स याच्या पहिला जो पॉइंट येतो सेम ऍज लाईक दॅट ऑफ द इंटरनोफिलस. पहिला पॉइंट जो आहे दे आर लार्ज सोई अँड ऑफन ब्राईट इन कलर. हे सुद्धा फ्लावर कलर असतात म्हणजे रंगीत असतात पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी. त्याचबरोबर लार्ज फुलं सुद्धा मोठमोठी असतात कारण पक्षी आकाराने मोठे असतात इन्सेक्ट पेक्षा, म्हणून यापेक्षा फ्लावरचा आकार त्यांच्यामध्ये जरा मोठा असतो, लार्ज असतो. अँड शोई आकर्षित करणारे स्पष्टपणे पाहायला मिळणारे अशा प्रकारचे फ्लावर्स यांच्यामध्ये असतात. आणि ब्राईट कलर त्यांच्यामध्ये कलर सुद्धा ब्राईट कलर असतो पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी. दे सिक्रेट आता दुसरा पॉइंट किंवा दुसरं अडॅप्टेशन या ऑर्निथोफिलस प्रकारामध्ये नेमकं कोणतं आहे तर दे सिक्रेट्स प्रोड्यूस डायल्यूट नेक्टर. म्हणजे प्रोड्यूस सो मेनी लार्ज अमाउंट म्हणजे जास्त प्रमाणात डायल्यूट नेक्टर प्रोड्यूस करण्याचं काम या फ्लावर मध्ये केलं जातं. या फ्लावरच्या माध्यमातून नेक्टर हा जो आहे भरपूर प्रमाणात डायल्यूट प्रमाणात हा म्हणजे प्रोड्यूस प्रमाणात डायल्यूट नेक्टर हा प्रोड्यूस केला जातो. नंबर 3 चा अडॅप्टेशन या ऑर्निथोफिलस मध्ये पाहायला मिळतं. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पाइनी. आता बघा स्टिकी म्हणजे कसे चिकटणारे, पोलन ग्रेन्स चिकटणारे असतात. इकडे आपण बघितलं स्टिग्मा आर स्टिकी, तिकडे पोलन ग्रेन्स आर स्टिकी. पोलन ग्रेन्स स्टिकी असतात म्हणूनच ते त्या पक्ष्याच्या चोंचीला, पक्ष्याच्या पायाला किंवा पक्ष्याच्या शरीराच्या कुठल्या तरी भागाला ते स्टिक होतात आणि दुसऱ्या फ्लावर वरती किंवा त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती ते नंतर ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणजेच पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पाइनी. दे आर हॅव द स्पाइन्स. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पाइन्स. मी तुम्हाला स्पाइन म्हणजे काय सांगितले, परत परत सांगण्याची गरज नाही. स्टिकी अँड स्पाइनी हे या प्रकारचे पोलन ग्रेन्स या प्रकारामध्ये ऑर्निथोफिलस या प्रकारामध्ये अडॅप्टेशन मध्ये हे पाहायला मिळतात. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा अडॅप्टेशन या फ्लावर मध्ये ऑर्निथोफिलस प्रकारामध्ये फ्लावर्स आर जनरली विदाउट स्मेल. काय कारण असेल त्याचं कारण खाली दिलं बिकॉज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. या प्रकारच्या फ्लावर्स मध्ये ज्याला आपण फ्रॅग्रन्स जनरली विदाउट स्मेल फ्रॅग्रन्स नसतो. फ्रॅग्रन्स म्हणजे गंध किंवा स्मेल. या प्रकारच्या फुलांमध्ये जास्तीत जास्त स्मेल नसतोच. त्याचं कारण पक्ष्यांमध्ये जी स्मेल ग्लँड असते ती स्मेल ग्लँड पक्षामधील स्मेल ग्लँड ही कमकुवत असते किंवा त्यांना जास्तीत जास्त स्मेलिंग नसतं आणि म्हणून त्या स्मेलचा कुठल्याही प्रकारे वापर होणार नाही किंवा स्मेल मुळे पक्षी आकर्षित होतील असं नाही, कारण त्यांना सेन्स नसतो. स्मेलचा सेन्स कमी असतो किंवा नसतो. पुअर सेन्स ऑफ स्मेल त्यांच्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतो आणि म्हणून पक्षी कलर आणि नेक्टर मध आणि रंग याच्यावरती आकर्षित होतात. ते सेन्स ऑफ स्मेल वरती आकर्षित होत नाही. म्हणून या फ्लावर मध्ये जनरली विदाउट स्मेल सर्वसाधारणतः ते म्हणजे स्मेल नसणारेच फ्लावर्स या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे झाले 2 पोलिनेशन बाय बर्ड्स दॅट इज कॉल्ड ऑर्निथोफिली. त्याचे आपण अडॅप्टेशन इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स ही सुद्धा आपण अभ्यासले. त्यामध्ये कुठले बर्ड कुठले एजंट यामध्ये इन्व्हॉल्व होतात. हमिंग बर्ड्स असेल किंवा सन बर्ड्स असेल हे बर्ड सुद्धा आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या वनस्पती आहेत लाईक ब्युटिया, त्याचबरोबर बॉम्बॅक्स, बॉटल ब्रश ज्याला आपण कॅरिस्टमॉन असं संबोधतो, हे सर्व वनस्पती या प्रकारामध्ये मोडतात ज्याला आपण ऑर्निथोफिली असं संबोधतो. तिसरा प्रकार राहिला बायोटिक एजंट मध्ये. या बायोटिक एजंट मधला तिसरा टाईप ज्यामध्ये बायोटिक एजंटच्या माध्यमातून पोलिनेशन होतं तो आहे पोलिनेशन बाय बॅट्स. They are called chiropterophili. Chiropteron is nothing but they are called the bat. ज्याला वटवाघूळ असं संबोधलं जातं chiropteronला. हे chiropterophili हा जो प्रकार आहे पोलिनेशनचा याच्यामध्ये या chiropteronच्या माध्यमातून जे पोलन असते जे पोलन ग्रेन असतात ते पोलन ग्रेन खूप दूरपर्यंत ट्रान्सफर केले जाऊ शकतात. They are ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर सेव्हरल किलोमीटर्स. काही किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा हे पोलन ग्रेन ट्रान्सफर केले जाऊ शकतात त्या बॅट्सच्या माध्यमातून. म्हणून समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स लॉंग दे आर ट्रान्सफर्ड बाय दिस टाइप ऑफ एजंट मीन्स द बॅट्स. दे आर कॉल्ड chiropterophili टाइप ऑफ पोलिनेशन. या बॅट्सच्या माध्यमातून या प्रकारचं पोलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये होणारं अडॅप्टेशन नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचं बॅट्ससाठी विशिष्ट प्रकारच्या अडॅप्टेशन याच्यामध्ये पाहायला मिळेल. फ्लावर्स आर डल कलर्ड विथ द स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. फुलांचा रंग हा तेवढा आकर्षित करणारा नसतो किंवा
जास्तीत जास्त आकर्षणासाठी फ्लावरला जास्त रंग असण्याची गरज नाही बॅट्स मध्ये, मात्र याच्यामध्ये फ्रॅग्रन्स म्हणजे गंध, स्मेल हा अत्यंत आकर्षित करणार, जास्तीत जास्त स्मेल येणाऱ्या प्रकारच्या वनस्पतीच्या फ्लावर्स मध्ये या प्रकारचं पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. मीन्स फ्लावर्स आर डल कलर, कमी रंग असला तरी चालतो, रंग जास्त आकर्षित करणारा नसला तरी चालतो, विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्रॉंग असल्या प्रकारचा फ्रॅग्रन्स म्हणजे गंध त्याला असला पाहिजे. कारण त्यासाठी बॅटला आकर्षण होण्यासाठी बॅटकडे स्मेल ग्लँड ह्या वेल डेव्हलप झालेल्या असतात, म्हणून बॅट त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आकर्षित होते. दे सिक्रेट अबंडंट नेक्टर, या फ्लावर मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मध हा सिक्रेट केला गेला पाहिजे. अबंडंट म्हणजे पुरेशा प्रमाणात नेक्टर प्रोड्यूस केला गेला पाहिजे, कारण बॅट नेक्टर मिळवण्यासाठी सुद्धा त्या वनस्पतीवरती, मध मिळवण्यासाठी सुद्धा त्या फ्लावर्स वरती आकर्षित होत असते आणि गंध सुद्धा त्याला आकर्षित करत असतो, आणि म्हणून या फ्लावर मध्ये त्या प्रकारचं अडॅप्टेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 3 नंबरचं अडॅप्टेशन, फ्लावर्स प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स. आता जास्तीत जास्त पोलन ग्रेन या फ्लावर मध्ये प्रोड्यूस केले जातात. ते कशासाठी? दोज समटाइम्स दिस टाइप ऑफ पोलन ग्रेन आर स्टिक ऑन द बॅट्स फूट ऑफ बॅट्स, बॅटच्या पायाला किंवा बॅटच्या शरीराच्या कुठल्या तरी भागाला हे पोलन ग्रेन स्टिक झालेले असतात. समटाइम्स दे रिलीज विदिन द ट्रान्सफर ऑफ बॅट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ही बॅट एका प्लेस पासून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असताना ते पोलन ग्रेन निघून जाऊ शकतात बिकॉज ऑफ द स्पीड. त्याची बॅटची जी स्पीड असते त्या स्पीडमुळे ते निघून जाऊ शकतात. म्हणून जास्त प्रमाणात जर स्टिक झाले तर काही गळून पडले तर काहीतरी राहतील. म्हणजे जास्त प्रमाणात जर पोलन ग्रेन निर्माण केले तर सर्वच पोलन ग्रेन या ठिकाणी पॉलिनेशन साठी वापरात येतील याची शाश्वती नसते, म्हणून जास्त प्रमाणात पोलन ग्रेन याच्यामध्ये निर्माण केले जातात. दिस इज द अडॅप्टेशन इन द कायरोप्टेरोपिलस टाइप ऑफ फ्लावर्स, अँड in this type there are the examples of the trees which is useful in this type. या प्रकारामध्ये जे प्लांट आहेत की ज्या प्लांट मध्ये या प्रकारचं पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं त्याला अँथोसेफॅलस, त्याला कदम, ज्याला कळंबाचं झाड असं म्हणतो आपण, कदम. दे आर कॉल्ड कदम मीन्स अँथोसेफॅलस. कळंबाचं झाड तुम्हाला माहिती आहे, त्या एका कुठल्या तरी याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. कृष्णाचं कुठलं चरित्र जर बघितलं तर त्या कळंबाच्या झाडावरती जाऊन खेळ खेळणे. कळंबाचं झाड तुम्हाला सांगायची गरज नाही, कळंबाच्या झाडालाच अँथोसेफॅलस असं संबोधलं जातं. दीज अँथोसेफॅलस आर युजफुल फॉर द अडॅप्टेशन इन कायरोप्टेरोपिलस प्लांट्स. कायरोप्टेरोपिलस प्लांट्स मध्ये येणारा अडॅप्टेड प्लांट जर कुठला असेल तर ते अँथोसेफॅलस कळंबाचं झाड आहे. त्याचबरोबर दे अदानसोनिया, बुबाक ट्रीज ज्याला संबोधलं जातं, अदानसोनिया हा सुद्धा एक प्रकार या अडॅप्टेशन मध्ये आपल्याला मीन्स पॉलिनेशन बाय बॅट्स. म्हणजे बॅट कुठल्या कुठल्या वनस्पतीला अटॅच असते, याच्यामध्ये वडाचं झाड सुद्धा येऊ शकतं. वडाच्या झाडाला काही प्रमाणात बॅट्स अटॅच असतात. त्याचबरोबर मात्र वडाच्या झाडामध्ये पॉलिनेशन सरासरी होत नाही, त्याचं कारण त्याचे फ्लावर्स खूप छोटे असतात. याच्यामध्ये अँथोसेफॅलस हा जो प्रकार आहे हा सर्वात उत्कृष्ट आहे. याच्यामध्ये हे पॉलिनेटेड यांच्या प्रकारचे फ्लावर्स हे या पॉलिनेशन साठी कारणीभूत ठरतात. असो 3 प्रकार आपण आज पाहिले, मी पुन्हा रिकॉल करतोय. बायोटिक एजंट मध्ये 3 एजंट आपण अभ्यासले. पहिला एजंट पॉलिनेशन बाय इन्सेक्ट हा एक पहिला एजंट आहे, ज्याला आपण एंटेमोफिली हा प्रकार किंवा या नावाने संबोधलं, एंटेमोफिलस टाइप ऑफ पॉलिनेशन. नंबर 2 पॉलिनेशन बाय बर्ड्स, पक्ष्याच्या माध्यमातून होणारे पॉलिनेशन, ऑर्निथोफिलस पॉलिनेशन ऑर्निथोफिली. याच्यामध्ये लहान आकाराचे पक्षी असतात, स्मॉल साइज बर्ड्स अँड लार्ज साइज फ्लावर्स. म्हणजे आकारानं फ्लावर्स मोठी असतात, आकारानं पक्षी लहान असतात. चोंच मात्र त्या पक्ष्यांची त्यांच्या शरीराच्या तुलनेत थोडीशी लांब असते. यांचं अडॅप्टेशन, फ्लावरचं अडॅप्टेशन सेम ॲज लाईक दॅट ऑफ एंटेमोफिलस. एंटेमॉन मध्ये जसं आहे तसं काही प्रमाणात याच्यामध्ये ते अडॅप्टेशन तसंच आहे, मात्र काही प्रमाणात ते बदललेलं आहे. जे बदललेले तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलं. त्यानंतर पॉलिनेशन बाय बॅट्स, बॅटच्या माध्यमातून होणारं पॉलिनेशन. कायरोप्टेरोपिली हा प्रकार जो आहे बॅटच्या माध्यमातून होणारं पॉलिनेशन, आणि हे भरपूर अंतरापर्यंत पॉलिनेशन, आपल्याला काही किलोमीटर पर्यंत पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्याची जबाबदारी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खूप दूरपर्यंत
काही किलोमीटर अंतरापर्यंत पोलन ग्रेन जे ट्रान्सफर होतात ते या बॅटच्या माध्यमातून कायरोप्टेरोफिली या प्रकाराच्या माध्यमातून पोलिनेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. इथपर्यंत आपण हे सगळा प्रकार अभ्यासला. यानंतरचा जो भाग आहे तो भाग इंटरेस्टिंग आहे, ज्याला पोलन पिस्टाईल इंटरॅक्शन असं संबोधलं जातं. म्हणजे पोलिनेशन झाल्याच्या नंतरची जी प्रोसेस आहे, स्टिग्मावरती पोलन ग्रेन स्टिक झाला तर त्या स्टिग्मापासून तर ओहरीपर्यंत त्या पोलन ग्रेनला जी पोलन ट्यूब तयार होते, ती पोलन ट्यूब तयार होऊन ते पोलन ग्रेन मधले पोलनचं न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस त्या ओव्हमच्या न्यूक्लियसला म्हणजे दोन्ही एकत्र मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट कॉन्जुगेटली मेट टुगेदर विदिन दिस प्रोसेस दे आर कॉल्ड पोलन पिस्टाईल इंटरॅक्शन. त्याला पोलन पिस्टाईल इंटरॅक्शन म्हणतात. ही पोलन पिस्टाईल इंटरॅक्शन याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये आपल्याला अभ्यासायची. इथपर्यंत आपण तीन जे पोलिनेशनचे प्रकार, पोलिनेशनचे एजंट अभ्यासले. बायोटिक एजंट मध्ये तीन घटक आहेत, इन्सेक्ट, दुसरा आहे बर्ड्स आणि तिसरा आहे बॅट. पहिल्याला आपण इथे म्हटलंय इंटमोफिली, दुसऱ्याला म्हणलं ऑर्निथोफिली आणि तिसऱ्याला म्हणलं कायरोप्टेरोफिली. हे तीन प्रकार आपण अभ्यासले. बाकी राहिलेला भाग आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास. ओके, धन्यवाद.